आज गडिंग्लजमध्ये न्यू दसरा चौक चालक मालक संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळवंडे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की देशात इंधनाचा साठा मुबलक असून सुद्धा इंधन मिळत नाही। गेली 2-3 महिने व्यवसायासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत। कर्जाचे हप्ते, कामगारांचा पगार, वाहनांचा मेंटेनन्स यामुळे आम्ही अडचणीत आलो आहोत। त्यातच आता इंधन दरवाढ आणि पोलिसांच्याकडून ई-चलनाचा त्रास, त्यामुळे आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच महामार्गावरून प्रवास करत असताना वेग मर्यादेचे फलक स्पष्ट दिसत नाहीत। तसेच महामार्गावर वेग मर्यादा 100 ते 120 किलोमीटर प्रति तास करावी अशी विनंती आज शासनाला करण्यात आली आहे। तसेच RTO आणि पोलिसांचा त्रास बंद करावा अशी मागणी देखील करण्यात आली। यावेळी न्यू दसरा चौक चालक मालक संघटना, गडिंग्लज तालुका एकता चालक मालक मिनिडोर पिकअप संघटना, न्यू काळभैरव टेम्पो असोसिएशन आणि शिव वाहतूक सेना यांचे पदाधिकारी व सर्व वाहन चालक मालक यावेळी उपस्थित होते। लोक फिरणे हेच आता सध्या हे 2-3 महिनेच आमचा व्यवसाय आहे। या व्यवसायावर फार मोठा परिणाम झालेला आहे। त्याच्यामुळं वाहतूक धंदा व्यवसाय करणं एवढं कठीण झालं आहे की पुढं टॅक्स, इन्शुरन्स भरणं, बँकेचे हप्ते भरणं फार मोठं बिकट प्रश्न आलेला आहे। ई-चलनचं हे प्रश्न मिटला पाहिजे। ई-चलन हे कॅन्सल झालं पाहिजे। हायवेला स्पीड लिमिट केले, स्पीड लिमिट काढलं पाहिजे, कारण गाड्या आजकाल सगळ्या हे असल्यामुळे स्पीड लिमिट काढलं पाहिजे। 3 लाईन केलेला आहे, एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्यामुळे मालवाहतुकीची कागदं पूर्ण असून सुद्धा RTO आम्हाला सतत त्रास द्यायचा आहे। आमचं पासिंग असतं, इन्शुरन्स असते आणि आमची फिटनेस असते, तरी पण आम्हाला RTO काही कारणास्तव आम्हाला त्रास देतात। गडिंग्लजमध्ये किती लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे? कमीत कमी 200-250 लोकांचा उपजीवनाचा प्रश्न आहे। बरं, आता गाड्या किती आहेत? कमीत कमी 300 गाड्या आहेत। 300 गाड्या आहेत। माल वाहतूक आणि हे दोन 300-350 गाड्या आहेत। त्याचा आता तोटा वगैरे किती सहन करावा लागतोय? रोजचा तोटा कमीत कमी लाखो रुपये सगळ्या वाहतुकींचा आता तोटा व्हायला आहे, कारण व्यवसाय शोध आता हे 2-3 महिनेच व्यवसाय आहे। नंतर पावसाळा लागला, पोरांची शिक्षणाची फी कुठनं भरणार आहे व्यवसाय नाही झाले तर? आता प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची? प्रशासनाकडे डिझेल दर कमी झालं पाहिजे, डिझेल उपलब्ध करून दिलं पाहिजे। तुम्ही घोषणा केली पाहिजे की डिझेल सगळीकडे मिळते, पर्यटक जावा म्हणून सांगितलं पाहिजे। कारण तुम्ही जर घोषणा केल्यामुळं लोक बाहेर जायला तयार नाहीत घाबरून, त्याच्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे गोष्टीवर। आता हाला जबाबदार कोण? कारण आपले हप्ते कोण भरणार बँकेचे? गाडीचे कर्ज काढलेले आहेत, आधी बेकारी आहे। ड्रायव्हरांचा पगार द्यायला पाहिजे मालकाने, कारण त्यांचा पण पोट पाण्याचा प्रश्न आहे। तुम्ही बोला। परत आणि ते ई-चलनचं जे चालू आहे की नाही ते बंद व्हायला पाहिजे। आज आमच्या गाड्या असतात 70-80, आम्हाला फालतू आम्हाला ते ई-चलन पडतं आहे। तर गडिंग्लजमधील न्यू दसरा चालक मालक संघटनेच्या वतीने गडिंग्लज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की शासनाने सर्व नागरिकांना आव्हान केलेलं आहे की कुठेही फिरण्यात जाऊ नये, पर्यटनावर पैसे खर्च करू नयेत असं आव्हान केलेलं आहे शासनाने। त्यामुळे त्यांच्यावर एक मोठा परिणाम झालेला आहे। अनेक नागरिकांनी जे काय आपले पर्यटन दौरे होते ते रद्द केलेले आहेत। त्यामुळे आपण पाहू शकतो इथे जे काय चालक मालक संघटनेचे मालक असतील हे सगळे आता प्रांताधिकारी कार्यालयात आलेले आहेत। त्यामुळे यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांचे बँकेचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत, तसेच मुलाबाळांची शिक्षणेसुद्धा आता थोड्याच दिवसात थांबतील असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे एक गंभीर प्रश्न या शासनाच्या आव्हानामुळे निर्माण झालेला आहे। आणि दुसरा प्रश्न म्हणजे इंधन टंचाईचा आहे। इंधन टंचाईमुळे देखील त्यांच्यावर मोठा परिणाम होत आहे। तसेच त्यांनी असा आरोप केलेला आहे की देशात डिझेल पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असून देखील हे पेट्रोल पंप चालकांनी मनमानी पद्धतीने हे पेट्रोल आणि डिझेलच्या इंधन बंद केलेलं आहे। त्याचा मोठा परिणाम त्यांच्या वाहतुकीवर झालेला आहे। आता हे सर्व प्रश्न कधी मिटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सर्व नागरिकांचा जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तो सुटणे आता अतिशय महत्त्वाचा। आता त्यांनी सरकारकडे तशी मागणी केलेली आहे। आता सरकार यांच्याकडे कधी पाहणार आणि हे प्रश्न सगळे कधी मिटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संचलनाचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। शासनाकडून राष्ट्रीय महामार्गावर जे काही ई-चलन पद्धतीने त्यांच्यावर दंड आकारण्यात येतो त्याचासुद्धा मोठा फटका बसत आहे। त्यामुळे एकूणच सर्व ह्या चालक मालक संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे। आता ह्या सर्व प्रश्नांच्याकडे सरकार कधी पाहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज।